लोकसभा न दिल्याने त्यांच्या विधानसभेच्या तिकिटाची आतापासून घोषणा करण्यात आली आहे. त्यांची नाराजी आणि बंडखोरी टाळण्याचा हा पवित्र आहे का, काय वाटतं तुम्हाला? मुळात ज्या वेळेला महायुतीच्या सगळ्या पक्षांबरोबर चर्चा झालेली आहे, त्यात प्रामुख्याने हीच चर्चा झालेली आहे की येणाऱ्या काळामध्ये इलेक्टिव्ह मेरिटचा जो कॅन्डिडेट असेल, ज्या पक्षाचा असेल, त्या ठिकाणी त्यालाच उमेदवारी दिली पाहिजे. हे एक अलिखित स्वरूपाचं ॲग्रीमेंट म्हटलं पाहिजे किंवा चर्चा म्हटली पाहिजे. ती चर्चा महायुतीच्या नेत्यांमध्ये झालेली आहे आणि ती आमच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला मान्य आहे की ज्या ठिकाणी ज्या पक्षाचा इलेक्टिव्ह मेरिटमध्ये असलेला नेता असेल, कार्यकर्ता असेल, तो भविष्यात विधानसभेला उमेदवार असणार. दादा, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची मतं भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेकडे वळणार असल्याचं बोललं जात आहे. कारण राष्ट्रवादी काँग्रेसच्या विचारसरणीला मानणारा पारंपरिक मतदार भाजप व सेनेला मत देणार का, यावर आपल्याला काय वाटतं? यात स्पष्टपणे आपल्याला सांगायचं आहे मला की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नेतृत्व हे अजितदादांचं सर्वमान्य नेतृत्व महाराष्ट्रातल्या तमाम राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी स्वीकारलेलं आहे. कमळाला मत असलं तरी राष्ट्रवादीचा कार्यकर्ता ज्यावेळी द्यायला जाईल मतदान, त्यावेळेला तो अजितदादांना मत देणार आहे. शिवसेनेला धनुष्यबाणावरती ज्या वेळेला राष्ट्रवादीचा कार्यकर्ता त्या मतदारसंघात जाईल, त्यावेळेला तो अजितदादांनाच डोळ्यासमोर ठेवून मतदान करणार आहे. तो अजितदादांचा कार्यकर्त्यांवरचा विश्वास आणि कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादांवरचा विश्वास, या दृष्टिकोनातूनच हे मतदान होणार आहे. त्यामुळे राष्ट्रीय नेतृत्व, अजितदादांच्या नेतृत्वाखाली काम करणारा प्रत्येक कार्यकर्ता हा महायुतीतल्या प्रत्येक उमेदवाराला त्या ठिकाणी मतदान करेल. Come my love, please don't say no baby, come my love. V-Guard के एयर कूलर्स एक्स्ट्रा लार्ज कूलिंग पैड्स के साथ जो अच्छों को ठंडा करे. V-Guard एयर कूलर्स, लॉन्ग लास्टिंग कूलिंग. तर मुंबईची जागा काँग्रेसला अद्यापही सोडलेली नाही आणि तिथला उमेदवार सुद्धा ठरलेला नाही, काय सांगणार? महाविकास आघाडीच्या बाबतीमध्ये संपूर्ण महाराष्ट्रात घोळणही सुरू झालेला. येणाऱ्या काळामध्ये एकमेकाला पाडण्याकरता महाविकास आघाडीमधलेच कार्यकर्ते एकमेकाचे शत्रू झालेले आपल्याला येणाऱ्या काळात दिसतील. मुंबई असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, ज्या ठिकाणी काँग्रेसचे बोट पुसले जात आहेत, धुळ्यासारख्या ठिकाणी उत्तर महाराष्ट्रामध्ये धुळ्याची जागा डिक्लेअर झाल्यानंतर या ठिकाणच्या बऱ्याचशा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचे राजीनामे झालेले आहेत. उभाटा गटाच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून जे महाविकास आघाडीमध्ये आरोगन्सी किंवा आरोगंट पद्धतीने आपल्याला वक्तव्य केलेले प्रामुख्याने दिसत आहेत, त्याच्यामुळे महाविकास आघाडीची बिघाडी आपल्याला निवडणुकीपूर्वीच आपल्याला सगळ्यांना बघायला मिळेल. एकनाथ खडसेंना शरद पवारांनी पक्षात घेतलं आणि उमेदवारी दिली, ही माझी मोठी चूक झाली अशी शरद पवारांनी कबुली दिलेली आहे, काय वाटतं तुम्हाला? मुळात सतीश पाटलांचं काय बोलले ते काही ऐकलेलं नाही आहे, परंतु हा सर्वांनाच पश्चाताप झाला असेल की जे अडगडीत पडलेले नाथाभाऊ होते त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात घेतलं आणि त्याच्यानंतर त्यांना विधान परिषदेवरती राज्यपालांकडे जी यादी गेली त्यातसुद्धा त्यांचा समावेश होता. ती यादी यशस्वी झाली नाही. त्याच्यानंतर परत एकदा विधान परिषदेची निवडणूक झाली, त्याच्यामध्येही त्यांचं नाव घेऊन त्यांना आमदार त्या विधान परिषदेवर नेलं. सतीश अण्णांना थोडंसं वाईट वाटत असेल की त्यांच्या नावाची त्या ठिकाणी चर्चा झाली असेल किंवा त्यांची होणं अपेक्षित असेल म्हणून कदाचित त्यांनी ते वक्तव्य केलं असेल. पण एकनाथ खडसे साहेबांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आता जे उरलेले नेते आहेत त्यांचे विचार जिल्ह्याच्या पातळीपासून किंवा राज्याच्या पातळीपर्यंत आवडत नसतील, म्हणूनच त्यांनी कदाचित स्वगृही जाण्याचा निर्णय घेतला असेल. अजित पवारांनी म्हटलं होतं की लेकीला निवडून दिलं, आता सुनेला निवडून द्या. त्यावर शरद पवारांनी म्हटलं आहे की बा ओरिजिनल आम्ही आहेत, ते बाहेरून आलेले आहेत. म्हणजे आता ही जी लढाई आहे ती ओरिजिनल आणि
बाहेरच्या आशीर्वाद त्यांना पाहायला मिळते. शरद पवारांच्या या वक्तव्याबद्दल काय वाटतं तुम्हाला? नाही, आता मला पवारसाहेब, आदरणीय पवारसाहेबांचं नेतृत्व किंवा त्यांचं म्हणणं काय ते माझ्या कधी लक्षात आलं नाही. खरं तर कुठलीही सून आपल्या घरात आले असेल तर तिला लेकीप्रमाणे वागवा असं म्हणणं पवारसाहेबांचं हे महाराष्ट्रातल्या जनतेच्या संस्कृतीला धरून आपण विचार केला तर ते महाराष्ट्रीयन संस्कृती ही आहे की प्रत्येक लेक आपल्याकडे सून म्हणून आली असेल तर तिला लेकीप्रमाणे वागणूक द्या. पण आपली समजा लेक दुसरीकडे कुठे दिलेली असेल तर त्याही ठिकाणी तिला सून न म्हणता तिलासुद्धा लेकीने वागवलं पाहिजे असं एक महाराष्ट्राची संस्कृती आहे. त्यामुळे या स्वरूपाचं वक्तव्य करून मला असं वाटतं की हे काही न पटणारं उदाहरण आहे. त्यामुळे बारामतीमध्ये कुठलीही सून आली असेल तर तिला लेकीप्रमाणे वागलं पाहिजे यात दुमत असण्याचं काही कारण नाही. गटाकडे असेल लोकांचा येण्याचा कल वाढलेला आहे. बऱ्याचदा आपल्या सत्ताधारी पक्ष जनतेकडून असं पण म्हटलं जातं की मोदींचा जो प्रभाव प्रत्येकावर पडलेला आहे, मोदींचं नेतृत्व प्रत्येकाला मान्य आहे. पण असं असताना पण दुसरीकडे आपल्या पक्षातले जे नेते आहेत भाजपमध्ये असतात ते ठाकरे गटात जाताना पाहायला मिळतं आहे. आता उमेश पाटील ठाकरे गटात गेले, आता त्यांच्या पाठोपाठ अस्मिता पाटील आहे, लकी टेलर हे सुद्धा ठाकरे गटात प्रवेश करणार आहे. काय सांगा? आता 2-4 कार्यकर्ते इकडे तिकडे जाणार आहेत हे स्वाभाविक आहे. पण भारतीय जनता पार्टीबरोबर केंद्रीय निवडणुकीमध्ये समोर जाताना महाराष्ट्रामध्ये असंख्य कार्यकर्ते अजितदादांबरोबर आलेले आहेत. हा भारतीय जनता पार्टीचा केवढा मोठा फायदा आहे. शिंदे साहेबांबरोबर असंख्य कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीबरोबर आता महायुती म्हणून निवडणूक लढत आहेत. त्या कार्यकर्त्यांच्या तुलनेमध्ये जाण्याची संख्या जी असणार आहे ती नगण्य असणार आहे. आणि असेच कार्यकर्ते जातील की त्यांचं त्या मतदारसंघामध्ये किती प्रभाव आहे हा खऱ्या अर्थाने आपल्याला बघण्याची गरज आहे. प्रभाव नसलेले कार्यकर्ते कदाचित इकडे तिकडे जाऊ शकतात, परंतु भारतीय जनता पार्टीबरोबर जे अलायन्स झालेलं आहे, महायुती झालेली आहे, त्याच्यामध्ये नक्की महाराष्ट्रात देशामध्ये ताकद ही फार मोठ्या प्रमाणात मजबूत स्थितीमध्ये आज तरी दिसते. उमेश पाटलाचा प्रभाव नव्हता. उमेश पाटील गेले त्यांचा प्रभाव नव्हता. उन्मेष पाटलांना तर मी स्वतः 2019 पासून तर आत्तापर्यंत खासदार झाल्यापासून माझ्याच तालुक्यामध्ये मी कधी बघण्यात मला आलेलं नाही आहे. त्यांच्या प्रभावामुळे ते कुठे खासदार झालेले असं मला वाटत नाही. त्यावेळचा माहोल, त्यावेळचं असलेलं वातावरण याच्यामुळे ते खासदार झालेले होते. स्वकर्तृत्वावर जर का एखादा खासदार झाला आणि तो गेला तर त्याचा फार परिणाम होतो. पण समजा जर का त्यांचं कर्तृत्व पण नव्हतं तरी खासदार झाले, खासदार झाल्यानंतर असं काही कर्तृत्व नव्हतं म्हणूनच त्यांचं तिकीट कापलं गेलेलं आहे.